Hello everyone. Welcome to the new vlog. आम्ही चाललो इज द बर्थडे आज vlog. आहे प्रसादचा बर्थडे. बर्थडे आहे भावाचा. लास्ट ब्लॉग मध्ये आधी सांगितलं का नाही विसरले, पण आम्ही चाललो एके ठिकाणी फॉर वन डे असं स्टेकेशन. आणि आम्ही किट्टू सोबत चाललोय. म्हणजे फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आम्ही असं किट्टू सोबत रिसॉर्ट मध्ये राहणार आहे. कारण की आम्ही ह्याआधी खूप वेळा गेलोय असं बाहेर वगैरे, पण किट्टूला घेऊन म्हणजे पण आम्ही रिलेटिव्ह कडेच राहिलोय. असं कधी रिसॉर्टवर किंवा हॉटेलवर किट्टूला घेऊन नाही राहिलो. तर मी पेट फ्रेंडली हॉटेल शोधलंय स्पेसिफिकली त्यासाठी, कारण की आम्हाला किट्टूला सोडून जायचं नव्हतं. त्यामुळे किट्टू सोबत हे आमचं फर्स्ट स्टेकेशन असणार आहे. असं आम्ही इथं पुण्याच्या जवळच चाललोय. मुळशीच्या इकडे एक रिसॉर्ट आहे. सगळे डिटेल्स तुम्हाला ब्लॉग मध्ये मिळणार आहेत, कसं काय काय आहे वगैरे. तर स्टे ट्यून. ऑर्चिड्स फॉर बर्थडे बॉय. ब्रेकफास्ट स्टॉप आहे आमचा आता. कोकोनट उत्तप्पा ट्राय केला आम्ही आज नाश्त्याला. आवडलं का तुला? म्हैसूर मसाला डोसा. आपल्याला आता जेवायला उशीर होईल थोडा. आता आम्ही मुळशीमध्ये पोहोचलोय. नाही पोहोचतोय अर्ध्या तासात. सॉरी, आता अर्ध्या तासात आम्ही पोहोचतोय मुळशीमध्ये. अरे यार आणि आता इथं पुण्यात मध्ये आम्ही जेव्हा होतो, पुण्यापासून इथपर्यंत येत होतो, त्यावेळी काही पाऊस नव्हता, ऊन होतं. पण जसं इथं आलो तसं मी तुम्हाला दाखवते एक मिनिट. तर इतकं छान पावसाचं वातावरण आहे. आणि पावसाळ्यात कार मधनं असं लॉंग ड्राईव्हला जाणं किंवा कुठं पण फिरायला जाणं इज मस्ट. एक तरी ट्रिप अशी करायलाच पाहिजे. तुम्ही पण केली नसेल तर एक तरी ट्रिप अशी छोटी करा. 100% एकदम कोहरी तडप कोहरा ही कोहरा आहे. और पाणी है मित्रांनो. पाणी म्हणजे काय, पाऊस म्हणजे काय. तुमची जीभ जड झाली काय? सुमार चौगुल्या हे आमचे गुरुवर्य त्यांनी आम्हाला असं बोलायला शिकवलं. तर मित्रांनो, मला विचारायचा असा मुद्दा आहे की पाऊस म्हणजे काय. जेव्हा ऊन पडतं, समुद्राचं पाणी वाफ होऊन आकाशात जातं. आकाश त्याला म्हणतं हे तुझं घर नाही, हे तुझं घर नाही. पाणी म्हणतं मी आता जाऊ कुठं. मी म्हणतं गप बसायचं गार पडायचं. असं त्या वाफ झालेल्या पाण्याला सांगितलं. पाणी वाफ गार पडली. ती वाफ गार पडल्यानंतर त्याचं परत पाणी झालं. पाण्यानं आकाशाचं आभार मानलं आणि पाणी परत जमिनीवर आलं आणि त्याला नाव पडलं पाऊस. असं शिकवलेलं का तुम्हाला शाळेमध्ये? समजून घ्या मित्रांनो, मुद्दा सांगायचा हेच आहे की पाऊस म्हणजे काय. कोणाची ऍक्टिंग होती? मला नाही समजलं कोणाची ऍक्टिंग होती. बघ, तू एकतर ना तुला हे वाटायला पाहिजे, महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या MHJ कंपनीने चालू केलेल्या एका प्रकल्प आहे तो एक, ठीक आहे. तर त्या प्रकल्पातील सर्वोच्च पदाचे मानकरी जे आहेत सुमार चौगुल्या, त्यांचं समीर चौगुले गुण आहेत ते, त्यांचे गुण समीर चौगुले असं मध्ये मध्ये करतो, कायम नाही. त्यामुळे मला समजलं नाही. ते कॅरेक्टर छटा आहे ती त्यांची, त्यांच्या कलेची एक छटा आहे ती छटा. मी तुला काय वाटलं रिप्लिकेट करून त्यांना असंच त्यांच्यातलं एक एक गुण असं त्यांची किरणं आमच्यावर पडतात. त्यावेळी आम्ही असं ते आत्मसात करतो मित्रांनो. सगळं आत्मसात करतो मित्रांनो, सगळं करतो. पाऊस म्हणजे काय? बस आता पाऊस तुमचा. मित्रांनो, समोर जे पाहताय तुम्ही इकडं, त्याला काय म्हणतात माहितीये का? सह्याद्री. पोहोचलो आहे रिसॉर्टला फायनली. आणि बघून तरी आता छान वाटतंय है ना? व्हेरी नाईस. कारण की हे रिसॉर्ट मी सर्च केले, हे सगळं रिसर्च करून मी फायनली केलंय. आय होप आवडेल त्याला. व्ह्यू मस्त आहे ना? एक नंबर. ठीक
इकडे बघ की इकडे सगळं दाखव. इकडे सगळं ग्रीन आहे. मला पूर्ण वॉल ग्लास आहे आणि ह्या साईडला बघा हे बाप आहे. हा विषय काय आहे? असं रूम मध्ये आत आल्या आल्या इकडे उजव्या साईडला इथं आम्ही किटो आहे इथं. इथे जाशील बाहेर. इकडे राईट साईडला ही पूर्ण वॉल अशी ग्लास विंडो आहे आणि सगळी असं ग्रीनरी आणि व्हॅली आणि असं डोंगराचा व्ह्यू आहे. खाली बघा इथे झाडं. वाव. आणि जस्ट असं पॅनोरॉमिक इकडे इथं बेड आहे आणि ह्या साईडला पण ग्लास विंडो आहे फुल ओपन आणि समोर आहे नदी, मुळा नदी. आणि आमच्या वेलकमसाठी इथं बघा कोण येऊन बसले. श्रुतिका एक नंबर बुकिंग केलेला आहे. आणि द मेन पार्ट इथे जकूझी पण आहे, ओपन जकूझी आणि समोर मुळा नदी आणि तिकडे डोंगर दर्या सह्याद्री तर असे आहेच. काय विषय हा? काय विषय हा श्रुतिका? यू हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. आता मला रिग्रेट होतोय की का? मी एक दिवसाच का केलं बुकिंग. मला वाटलं आपल्याला सोमवारी ऑफिसला जायला लागणार म्हणून. आणि आता इथं सगळ्या रूम बुक आहेत. होय, हे उद्यासाठी आम्ही विचारलं एक्सटेन्शनला पण इट इज कम्प्लिटली बुक्ड. पण या दुसऱ्या टाईपच्या रूम पण चालतात आम्हाला, नॉर्मल वाल्या. त्यांना विचारायला पाहिजे. आपण त्यांना परत विचारून बघूया की दुसऱ्या टाईपच्या कुठल्या रूम्स अवेलेबल आहेत काय, विदाउट म्हणजे हे सोडून. नाही म्हणले ना ते, कुठलीच अवेलेबल नाही आहे. चूक केली एक दिवसासाठी बुक करून. होय, चुकलीस. तर आता आम्ही जरा फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता टाइम आहे एन्जॉय करायचा फूड. आता 4 वाजलेत. आम्ही नाश्ता 12 वाजता केला होता. तिथं दाखवलं तुम्हाला डोसा वगैरे. झाल्यावर आम्ही नुसतं असं पडून राहिलो, रिलॅक्स. म्हटलं भूकच लागली नव्हती. जरा असं माइंड असं जरा शांत केलं. आता फूड आले आणि तर आमचा आता लंच विथ ब्युटिफुल व्ह्यू असणार आहे. हा आहे तो व्ह्यू आणि हा पण आहे तो व्ह्यू. आणि तुम्हाला सांगतो हा पक्षी जो मी मगाशी तुम्हाला आल्यावरती दाखवला होता तो हल्लेलाच नाही आहे भाई. आय डोंट नो. राखणदार वाटालाय मला तो इथला. तो मासा ह्याच्या वासानं मला भूक लागली रे. मस्त वासाला. ट्रिपल शेजवान राईस. नंतर आपण कांदा भजी आणि चहा मागूया काय. मला कधी ट्राय करेन असं जेवून अर्धा तास बसूया. पोटातलं जरा जिरलं ना पाण्यात जाऊन डुंबूया आपण. नदीतल्या नाही, जकुझी मधल्या. ते डोंगर मागाशी क्लिअरली दिसत होते हे वाले. आता एकदम जोरात पाऊस चालू झालाय तिथं आणि आता हळूहळू ते ढग असा आहे आमच्या समोरच्या डोंगरासमोर येत आहेत आणि आता पाऊस ऑलरेडी चालू झालाय. आय डोंट नो इफ यू कॅन सी. त्याच्यात दिसते, हां थोडं दिसत असेल. आणि आता मस्त गरम गरम जकुझी मध्ये डुंबणार. त्यात गरम पाणी येते का नाही ते चेक केलेस का तू? हे मगर आहे रे. लाकूड आहे रे. हे बघ इकडे मगर आहे. हे पांढरी मगर. हे जाशील बाहेर. पकड. पक्षी आहे तिथं. हा कुत्रा आले खाली. हे पकड त्याला. हे बघ खाली डॉग आहे तिथं. आणि इथं पक्षी पण होता मागाशी एक लाल कलरचा. किटो बाहेर जायचं नाही, नाहीतर ही नदी घेऊन जाईल तुला. पुण्यात पोहोचवलं आम्ही जायच्या आधी. पक्षी उडताना बघतोय. हा 0.5x मध्ये मस्त येते रे. श्रुतिका 0.5x मध्ये फाटत नाही बिकॉज लाईट चांगली आहे. हा पाऊस आता इकडं मगाशी ते ढग आलेले एवढं पाऊस चालू झाला ते गेला आता परत. रिलॅक्स वाटतंय का तुला? यस. चिल में पिल, चिल में दिल में मेरे है दर्द डिस्को. सगळं ऑफिसचं टेन्शन, कामाचं टेन्शन, कॉन्टेंट क्रिएशनचं टेन्शन. हो नाही म्हणलं तरी खूप आहे. तरी पण हे बोलत असताना कॉन्टेंट क्रिएशन चालू आहे. तेवढं तर उतना तो हो गाई. ही रूम किट्टूनच घेतली आणि कसं झोपलाय ते किट्टू. तुझा बेड आहे हा? तुझा बेड आहे? मस्त रूम घेतलीस की तू. हा किट्टू ये. आम्ही जकुझी रूम घेतली होती आणि या विलाचं
आपण ह्या रिसॉर्टचं नाव सांगितलं त्यांना. हा, हे आहे जलस्पर्श. म्हणजे हे नदीच्या एकदम बँकवरती असल्यामुळं त्याला जलस्पर्श असं आहे. मला वाटते पुराची ज्यावेळी परिस्थिती होते ना, हे खालच्या रूम्स ज्या आहेत, आता आपली वरती आहे पण खालच्या रूम्स आहेत त्यामध्ये पाणी येत असेल थोडंफार, काय माहित. पण हे खूपच सिनिक आहे, मस्त आहे. ऑफकोर्स. आणि म्हणजे ब्रिलियंटली सिच्युएटेड आहे. किटू म्याव 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 करायला लागलं. किट्टूला आम्ही नाही घेऊन जाऊ शकत आता, कारण पाऊस आहे श्रुतिका. पाऊस आला, पाऊस येऊ नाही शकतोय. झाडांचं पाणी पडलं. त्यांच्याकडनं घेऊया ना आपण छत्री. त्यांच्याकडून छत्री आपण घेऊया. गाडीची किल्ली पण छत्री आपण रूम मध्ये गाडीची घेतली का? चावी घेतली नाहीस? नाही. लागणार जायचं आहे का बाहेर? नाही, बाहेर जायला लागणार नाही आपल्याला. ठीक आहे, चल बघूया. रात्री 12 वाजता आम्ही केक कट केलाय बर्थडेचा. परत आज संध्याकाळी केक करायची काय गरज आहे? ते 2 वेळा कोण केक खाणार? प्रसादला महत्व केक आहे? नको, आणि मी मला इतकी नको आहे मागं खरंच. लागले. मला मी ह्यांना कापायचं पण नाही. सांगितलेलं हॉटेलवाल्यांना की केक, आणि ते पण रेडी आहे, केक आहे, पण प्रसाद म्हणतोय नको. ऑब्विसली इथं एवढा तुला चांगला केक मिळणार इथे नाही. स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूल बघूया आता आपण कसं आहे स्विमिंग पूल. प्रॉपर्टी पण एक्सप्लोर होईल ऑब्विसली. इथं असं पूल आहे आणि हे असं इन्फिनिटी पूल असं इथं. आणि इथं आता लोक आहेत म्हणून मी त्यांना नाही दाखवत. आणि इन्फिनिटी पूल आणि नदी आणि हे माउंटेन संपला की विषय. ओ भाई साहब, असं वाटतं खरंच बालीमध्ये आले. एकदम ट्रॉपिकल आहे रिसॉर्ट हे. आणि महाराष्ट्रात जर कुठं असं फिरायचं असेल तर मान्सून इज द बेस्ट. म्हणजे सगळीकडे असं. सह्याद्री. आणि मला हे वेदर खूप आवडतं. येस, असं तुम्ही मिस्टी. येस तुम्ही एकदा तरी म्हणजे पावसाळ्यात सह्याद्रीला आलंच पाहिजे. काल रात्री बर्थडे सेलिब्रेशन लेट झाल्यामुळे 2 वाजलेले झोपायला आम्हाला. त्यामुळे आम्ही आल्यानंतर आता दुपारी जेवलो आणि झोपलो. तर आता संध्याकाळचे 7 वाजले. 7 वाजले झोपले. नाही, तेच की मी तरी झोपलो. आणि संध्याकाळचे 7 वाजले. वरती केवढं पावसाळ्याचं काय वातावरण आहे यार, हे खूप भारी आहे. फ्रेश. आणि मला खरंच खूप रिग्रेट होते की मी 1 दिवसाचं का बुक केलं यार. काय सुट्टी हा, मी काढली फक्त असती 1 दिवसाचं. मंडेला. मंडे साठी चालला असतं, कारण माझं पण सेकंड शिफ्ट आहे मंडेला. हे मला हा आत्ता सांगतोय. नाही, तरी पण आपला 1 दिवसाचा प्लॅन होता. लेट्स सी. ठीक आहे. इट्स ओके. तुम्हाला परत येऊ सगळा आपण नीट review- प्लॅन करून. त्यावेळी थोडा गडबड झाली. पण श्रुतिकाच्या बर्थडेला आपण थोडस जे काय म्हणतात त्याला जय्यत करू. जय्यत काय करायचंय? काम 25 असं थोडीच सांगतात. राईस फील्ड पण आहेत यार. रे बघ, बालीचा आहे काम 25. बालीचा बाप आहे हा. तुम्हाला सांगतो मित्रांनो, जी लोक बालीला खर्च करून जात आहेत, प्लीज आपला महाराष्ट्र सह्याद्री हे पावसाळ्यात जरासं एक्सप्लोर करा. मी जाऊन आलो म्हणून सांगतोय. सगळं फिरा पण पहिला आपला महाराष्ट्र फिरा. नो ऑफेंस. कह दूं तुम्हें या सच कहूं नाहीये ते. सच कहूच आहे की. कह दूं तुम्हें या चुप रहूं. ओके, थांब. असं आहे. कह दूं तुम्हें या चुप रहूं, दिल में मेरे आज क्या है, जो बोलो तो जानो, कहो तुमको मानो, ये भी वादा है. लिरिक्स लॉंग लिरिक्सचे 1 साइड किंग आणि क्वीन. तरी श्रुतिकाला येत असतात लिरिक्स बऱ्यापैकी. माझं काय काम 25 आहे कोणाच ठाऊक. आणि एकही लिरिक येत नाहीत. हा खूप कॉन्फिडेंटली म्हणतो. अरे म्हणजे एक्झॅक्टली, खूप confidently कारण म्हणतो. मला ते रॉंग वाटतच नाहीत. आणि तेच हा म्हणतोय, तेच आहे. एक्झॅक्टली ब्रो. माग काय व्ह्यू आहे. होय, आई शपथ. गुड. मला वाटतच नाही ना ते रॉंग लिरिक्स आहेत. बापरे, आय नीड कॉफी. डोळ्यावरती झोप आली माझ्या. मला पण कॉफी का चहा. मला चहा पिऊ चहा वाटतं पी तू. मी नाही पिणार आहे काहीच. पावसाळ्यात चहा पिऊ वाटतं. खरं मला कॉफीची इतकी सवय झाली. कारण की आम्ही दोघं पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. जर तुम्ही IT फील्डमध्ये काम करसाल तर यू कॅन रिलेट की कॉफी इज मस्ट. असं काही नाही, आमच्या
माझे मित्र आहेत जे चहा पितात, चहा प्रिफर करतात. पण कॉफी कॉफी ना असं एक्झॅक्टली ब्रेनला जरा- जास्त उठवते, अशी जागी करते चहापेक्षा. पण चहा असा चहा टेस्टी असतो असं छान ऑब्विसली. चहानं मजा येते, मजा. आता आपण इथं आलो तर कांदा भजी आणि चहा घेऊया का? बघूया, चल आहे काय अवेलेबल बघूया. आम्ही आलो रूम मध्ये परत. आता काही नाही, आता फक्त रिलॅक्स करणार, थोडासा एक मूवी बघणार, डिनर करणार काहीतरी आणि झोपणार. आणि श्रुतिकानं माझा बर्थडे एवढा स्पेशल केला, एवढं मस्त प्लॅनिंग केलं, त्याबद्दल तिचेही खूप आभार. अल्ला ठीक आहे. आणि ही ट्रिप आम्ही छोटीशी केली कारण की स्वतःला सेंटर मध्ये घे ना जरा, Sorry. ट्राय कर बघू. सॉरी, मी तुम्हाला सांगायचं आहे. स्वतःला सेंटर मध्ये घे बघू. ठीक आहे. स्वतःला हे? स्वतः हा. ओके ठीक आहे. मला सांगायचं होतं की ही ट्रिप आम्ही छोटी केली आता, Trip नाही, शॉर्ट one day trip, वन one डे day. स्टेकेशन टाईप असं. कारण की आम्हाला पुढं खूप ट्रॅव्हल करायचं या आणि मंथ खूप मध्ये. इंटरेस्टिंग व्लॉग्स येणार आहेत खूप आता. इंटरेस्टिंग व्लॉग्स येणार आहेत, खूप काय काय होणार आहे Fine. पुढं. हा. जास्त आम्ही डिटेल्स आत्ताच देत नाही, त्या ब्लॉग झाल्यावर तुम्ही बघाल. आणि हा छोटासा हे स्टेकेशन होतं ते आमच्यासाठी स्पेशल होतं कारण की किट्टू सोबत आमची ही ट्रिप होती फर्स्ट फर्स्ट ट्रिप करेक्ट. हे आम्हाला एकुलते एक रिसॉर्ट मिळालं ज्यामध्ये पेट्स अलाउड आहेत. पेट फ्रेंडली. सो हे आमच्यासाठी खूप जे पेट पॅरेंट्स असतील दे कॅन रिलेट. अंडरस्टँड. होय. की किती म्हणजे असं. आणि tension तो राहत ऍक्च्युली नाही. आमचा असं होतं, ऍक्च्युली असतात ते काय म्हणतात त्याला, पेट होम्स किंवा काय म्हणतात त्याला, जिथं असं तुम्ही प्राण्यांना हा, सोडून ठेवू डे शकता. केअर टाईप. Pets ना. पण आम्हाला थोडीस आम्ही घाबरतोय कारण ते कधीच असं राहिलेलं नाही कुठंच बाहेर. आणि थर्ड पर्सनला किंवा थोडंसं त्यानं उमऱ्याच्या बाहेर जरी पाय टाकलं तरी तो असं कापायला चालू होतो, अरे हा काय स्मेल आहे किंवा ही काय गोष्ट आहे असं. त्यामुळे आम्हाला थोडीशी भीती वाटते त्याला असं सोडायला. आमचं छोटं बाळ असल्यासारखं आहे ते. हा, आमचं बाळच आहे. ऑब्व्हियसली तसं होतंयच ते. जे पण ज्या लोकांचं पण पेट आहे त्यांना माहिती आहे, ते लहान एकदम एवढा असल्यापासून आपल्याला पाळत असतोय त्यांना. आणि सगळं ते होतंय, ते अटॅचमेंट, ते काय आपलं ह्युमन बिहेवियर आहे, त्याच्यात काही वेगळं असं काही नाही आहे. सो आहे त्याचं बाळासारखी काळजी घ्यायला लागते. तर इट्स टाइम टू एंड दिस व्लॉग कारण बर्थडे संपलेला आहे माझा. झाले 8 ऑगस्ट. अजून एक मला क्वेश्चन विचारायचा होता. इफ समवन नोज न्यूमरोलॉजी, तर आता मी एक रील बघितली होती वाईब विथ याशीची, तर त्यांनी 8/8 ह्यावरती काहीतरी असं टाकलंय की आज कसं 8 ऑगस्ट आहे ना, मग 8/8 असं होतं डेट, तर ते काहीतरी सिग्निफिकन्स आहे मॅनिफेस्टेशन रिलेटेड असं काहीतरी आहे ते. बट मला एवढं नाही माहिती, आय एम रिअली सॉरी. पण माझी बर्थ डेट आहे 8/8/1997. सो माझं इयर पण 8 आहे. तर आपण आता फोन अपग्रेड केलेला आहे, तुम्हाला व्हिडिओ क्वालिटीमध्ये कळालं असेल. सॉरी, माझं स्टोरेज फुल झालं त्यामुळे फोन चेंज केला. पण प्रसादला त्याचं 8 वाला सिग्निफिकन्स सांगायचा होता. मला विचारायचं आहे तुम्हाला, जर कोणाला माहिती असेल न्यूमरोलॉजिकल सिग्निफिकन्स, थोडंसं मला बरं वाटेल असं काहीतरी असेल माझ्या बर्थ डेटमध्ये. जर तुम्हाला न्यूमरोलॉजी बद्दल जास्त नॉलेज असेल किंवा काय माहित असेल तर सांगा. प्रसादला जाणून घ्यायचं आहे, खूप इच्छा आहे प्रसादला जाणून घ्यायची. कारण माझे तिन्ही पण डे, मंथ आणि इयर तिन्ही पण 8 येतात सम वाईज. बर्थडे मंथ 8 ऑगस्ट. 8/8. सो 8 हेवी बर्थ डेट आहे माझी. सो नॉट शुअर की काय न्यूमरोलॉजिकल. आता फक्त त्यांची रील बघितल्यामुळे मला असं वाटलं की न्यूमरोलॉजिकल आपण जरा विचार केलाय का आपण याचा कधी, तर मला करायचं आहे. जर कोणाला ह्याबद्दल काही माहिती असेल प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा, आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि दॅट्स इट. हा ब्लॉग संपूया. खूप मोठा झाला असेल मला वाटतंय हा ब्लॉग, कारण खूप शूट केले आम्ही. तर उद्या भेटू, चेकआउट करू इथून आणि उद्या भेटू. या बाय बाय बाय. थँक्यू.